स्वागत आहे मित्रांनो तुमचा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। मले जावाचा होता वोट द्यासाठी, घेतलो मग मी वोटिंगची चिठ्ठी आणि डायरेक्ट एंटर केलो माझ्या कॉलेज मध्ये। आधी फ्लावर लोकांसोबत फोटो घेऊन काढलो कारण की हे लई इम्पॉर्टंट आहे। मग माझा वोट वगैरे देऊन झाला, मग मी निघलो नागपूर जायसाठी। माझा तर झाला बाप्पा वोट देऊन, पण तुम्ही गेल्या होता का वोट द्यासाठी? आलो बस स्टॉप वर, ट्रॅव्हल्सची वाट पाहायला लागलो, पण ट्रॅव्हल्सची मजा आहे का ते वेळेवर येईल? पण या टायमाले माझे लक चांगले होते म्हणून ट्रॅव्हल्स येऊन बी गेली। अगे बाप्पा, आपण ह्या कंडक्टर भावनं माले उभा ठेवलं ना, सोबला का म्हणतो भाऊला माल उभा ठेवालं। 4.5 लाख फॉलोवर्स आहेत म्हणतो माझ्या इन्स्टावर, त्याच्यातला कंडक्टर भाऊ बी फॉलोवर्स होता माझा। आरमोरी वरून नागपूरला जायची मजाच वेगळी आहे मित्रांनो। मस्त नदीचा व्ह्यू पायता पायता नागपूर कधी येऊन जाते पताही नाही लागे। फायनली मला सीट भेटली। माझ्या साईडला बसला होता एक भाऊ, तोही माझा फॉलोवर्स होता। तो माझ्या थोबड्याकडे पाहे, पण त्याला आठवत नव्हता का मी येल्या कोटी पाहिलो। पण भाऊले फायनली आठवला ना। भाऊ म्हणते माले सेल्फी काढू दे म्हणी बाई। मी म्हणलो काढ भाऊ। भिवापूर मध्ये ट्रॅव्हल्स थांबली ना, माले आली पक्की भजायची ना समोसाची वाट। पण मी माझ्या मनावर पत्तर ठेवलो मित्रांनो ना, भजे नाही खाल्लो। माझ्या फॉलोवर्स म्हणतात मनीताई आम्हाला व्हिडिओत घे। या भाऊ लोकांना भेटून लगेच साजरा वाटला मले। मी फायनली पोहोचलो नागपूरले ना, हे भेटली माझी बंदरिया मैत्रीण। मॉल मध्ये गेलो ना, सगळ्यात आधी खाल्लो ना आम्ही सॉफ्टी, कारण की माले लगेचच आवडते। क्यूट 2 फॉलोवर्स पण भेटून गेल्या, पण माले नाही का मनमान्य लाज लागत होती, कारण की मी घरी लावायचे कपडे लावून गेलो होतो मॉल मध्ये। मग गेलो ना आम्ही मूवी पाहासाठी तेरे इश्क में। नक्की पहा, बहुत खतरनाक आहे। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।